नागपूरमधून येते। काल झालेल्या अतिवृष्टीला 12 तास उलटले तरी बेलतरोडी भागातील शाळा आणि रस्त्यांवर पाणी अद्याप कायम आहे। आज नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। मात्र पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने ही नागरिकांचे हाल होत आहेत। शहरातील इतर भागांमध्ये पाणी कमी झालं असलं तरी बेलतरोडीत पूरसदृश स्थिती कायम आहे। दरम्यान नागपुरातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपुरात खरं तर मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये जे होतं सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं। मात्र त्यापेक्षा 12-14 तास लोटून गेल्यावरही अजूनही असे भाग आहे ज्या ठिकाणी पावसाचं पाणी जे आहे साचलेलं पाहायला मिळतंय। मी सध्या नागपुरातील बेलतरोडी रोडवर जो शाळा आहे SOS त्या ठिकाणचं हे सगळं दृश्य दाखवतं। ही शाळेचं मैदान आहे आणि या मैदानात आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पावसाचं पाणी जे आहे खरं तर साचलेलं आहे। एकीकडे असं पाहिलं तर आपल्याला स्विमिंग पूल सारखं हे चित्र निर्माण झालं आहे। मात्र ही परिस्थिती आजची नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अशाच पद्धतीने जे आहे पावसाचं पाणी साचलं जातं आणि या समोरचा भाग जो आहे या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो आपण हे पाणी साचलेलंच असल्यामुळे जे आहे लोकांना ये जा करण्यासाठी कशा पद्धतीचा त्रास होतो आहे, वाहतुकीला कसा खोडंबा बसतो आहे हे सगळं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे अनेक दुकानं जे आहे ते रस्त्याच्या कडेला आहे, ज्यांची उंची जी आहे रस्त्यापेक्षा कमी आहे, त्या दुकानामध्ये सुद्धा पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे, त्यामुळे त्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। या ठिकाणी अनेकदा निवेदन सुद्धा देण्यात आले मात्र तरीही याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आहे। पाहिजे त्या प्रमाणात जो आहे तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे या सगळी परिस्थिती जी आहे उद्भवलेली आहे। व्हिडिओ सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर।